जालना जिल्ह्यात इंधन टंचाईचे संकट गडद. पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. रामनगर माणेगाव रोडवरील पंपावर इंधनासाठी झुंबड. आज दिनांक 18 रोजी सोमवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात सध्या इंधन टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत असून ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि वाहन चालक मोठ्या अडचणीत सापडलेत. तालुक्यातील रामनगर माणेगाव रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून इंधन मिळवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडतीये. गेल्या अनेक दिवसांपासून ही टंचाई कायम असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामं वेगाने सुरू असताना शेतकऱ्यांना डिझेल अभावी मोठा फटका बसतोय. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मशागतीची कामं सुरू असून डिझेल मिळत नसल्यानं अनेक ट्रॅक्टर शेतातच बंद पडण्याची वेळ आली आहे. परिणामी शेती कामांचा वेग मंदावला असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. याशिवाय जेसीबी, पोकलँड आदी यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सुरू असलेली विहीर, पाईपलाईन व इतर विकास कामंही इंधनाअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. वाहन चालकांनाही तासनतास रांगेत उभे राहून इंधनाची प्रतीक्षा करावी लागत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं अडकली आहेत. वाहन जागेवर उभी राहतायत. आता करावं तरी काय, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान पंपावर दिवस रात्र सुरू असलेली गर्दी आणि वाढती मागणी यामुळे इंधनाचा तुटवडा अधिक तीव्र होत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय. प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिक वर्गांमधून जोर धरू लागली आहे.